नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की भैरवी आणि अनिश हे दोघं जण नाश्ता करत असतात. भैरवी म्हणते की अनिश ते सगळं संपवायचंय हा. अनिश म्हणतो मला नको येते. भैरवी म्हणते अरे गोळ्या घ्यायच्यात तुला, एवढंसं खाऊन कसं चालेल? बाबा काय म्हणतात, शिस्त म्हणजे शिस्त, खा आता ते. अशोक मामा येतात आणि म्हणतात की अरे वा, नवऱ्याला दमात घ्यायचं चाललंय की काय, चालू द्या चालू द्या, मी निघतो ऑफिसला. राधाबाईंनी म्हणतात नाही भाऊजी, घ्या बरं दोघांनाही तुम्ही दमात घ्या. कसं आहे की नाही, हे माझं काहीच ऐकत नाहीत पोट्टे. अशोक मामा म्हणतात आता काय झालं नवीन, तुमचं ना काहीतरी चालूच असतं नवीन हा. राधाबाईंनी म्हणतात की हे पहा भाऊजी, मी काही चुकीचं बोलले का? मी भैरवीला म्हटलं बाई की आता वटपौर्णिमेची पूजा करावी लागेल, वेणू नेहमी करायच्या ना. आणि अनुषला म्हटलं की बाबा रे, आता तू खाली झोपत जाऊ नकोस, तुझं दुखतंय तर तू आतल्या खोलीमध्ये बेडरूममध्ये झोपत जा, तिथे कशी मऊ गादी आहे ना, दोघं जण झोपत जातील. अशोक मामा म्हणतात तुम्हाला काय करायचं त्याचं, तू काही लहान आहे का, त्याचं त्याला कळतं की नाही? तर आदाविनी म्हणतात की लहान नाही, पण आता त्याचं लग्न झालं की नाही, मग त्यांना काही प्रायव्हसी वगैरे नको का? आणि तसंही या घरामध्ये किती लोक आहेत. अशोक मामा म्हणतात की हा ना, आणि तुम्हाला जरा मी स्पष्ट सांगतो, या महिन्याच्या अखेरीस तुम्ही तुमची काय ती सोय करून घ्या. हे घर माझं, माझ्या मुलांचं आणि नातवंडाचं आहे. आयुष्यभर मी तुम्हाला पोसू शकणार नाही, त्यामुळं तुम्ही आता तुमच्या गावाला निघून जा. असं म्हटल्यावरती आता राधाबाईंनी रडायचं नाटक सुरू करतात. अशोक मामा म्हणतात की घ्या, लागल्या ह्या रडायला. तर किशोरभाऊ पुढे येतात आणि राधाबाईंची समजूत काढत म्हणतात चल बाई चल, जाऊ आपण इथून. किती दिवस असं लोकांच्या घरात राहायचं नाही का? आपल्याला ना पाहिल कोणतरी दुसरं असेल ना, देव आहे ना, देव पाहिल आपल्याला, असं म्हणत किशोरभाऊ राधाबाईंना आतमध्ये घेऊन जातात. पुढे अशोक मामा येतात आणि भैरवीला म्हणतात की भैरवी, ती वटपौर्णिमेची जी पूजा आहे ना, ती नक्की कर बर का. वेणू ती कायम करायची, तिची प्रथा आता तू इथून पुढे जप. असं म्हणत अशोक मामा तिथून निघून जातात. आता वटपौर्णिमेची पूजा करायची म्हटल्यावरती भैरवीला जाम टेन्शन येतं. ती अनिशला म्हणते की अरे अनिश, हे सगळं काय चाललंय? आपण खोटं वागतोय त्यांच्याशी, त्यांचा आपल्यावरती किती विश्वास आहे. आपलं लग्न झालं नाही तर मी कशी वडाची पूजा करू? असं म्हटल्यावरती आता अनिशला पण फार टेन्शन येतं. त्यानंतर आता आपण असं पाहतो की अशोक मामा ऑफिसला निघालेले असतात. गेटवरती परशुराम असतो. तो अशोक मामांना गुड मॉर्निंग म्हणतो. अशोक मामा म्हणतात की अरे परशुराम, तू इथे, तू दिवसा इथे कस काय? अरे तुझी नाईट ड्युटी असते ना, काही गोंधळ वगैरे तर नाही ना घालून ठेवला तू? यावरती परशुराम म्हणतो नाही नाही, काही गोंधळ वगैरे घातला नाहीये, मी आता खूप चांगलं काम करतोय. आतापर्यंत तुम्हाला माझी काही कंप्लेंट आली का? अशोक मामा म्हणतात की नाही रे, नाही काही कंप्लेंट आली, तू खूप चांगलं काम करतोयस. पण अरे तू आत्ता इथे कसा? यावरती परशुराम म्हणतो तो प्यारेला आहे ना, तो आजारी पडला. तर यावरती आता अशोक मामा हसतात आणि म्हणतात आजारी पडेल नाही तर काय, फनफेअरमध्ये त्याला चांगलंच धुवून घेतलं होतं. बरं ते जाऊ दे, फुलराणी कशी आहे? असं म्हणत आता अशोक मामा फुलराणीबद्दल चौकशी करतात. पुढे आता म्हणतात बरं चल मी निघतो. परशुराम म्हणतो की बरं ऐका ना, मला ना तुमच्याशी जरा बोलायचं होतं. असं म्हणत परशुराम अशोक मामांना जरा बाजूला घेतो. अशोक मामा म्हणतात की बोल बोल, आता काय एवढं महत्त्वाचं बोलायचंय तुला? परशुराम म्हणतो की मामा, ते किशार भाऊ आहेत ना, ते काल रात्री खूप दारू पिऊन आले होते बघा इकडं आणि बडबड करत होते. आता हे ऐकल्यावरती अशोक मामा म्हणतात काय, आणि एकटेच बडबड करत होते? तर परशुराम म्हणतो की नाही, देसाई साहेब होते आणि तोरणे साहेब बी होते, या दोघांशी काहीतरी बोलणं चाललं होतं. अशोक मामा म्हणतात की काय बोलत होते ते? तर परशुराम म्हणतो एवढं काही कळालं नाही बघा मामा मला, पण भैरवीताई आणि अनिशदादाबद्दल बोलत होते काहीतरी, लग्न वगैरे असं. तर आता अशोक मामा म्हणतात बरं ठीक आहे, तू जा, मी काय करायचं ना ते पाहतो. असं म्हटल्यावरती आता तिथून परशुराम निघून जातो. आता अशोक मामा स्वतःशीच म्हणतात की म्हणजे हे दोघं पळून जाऊन अचानक लग्न करून आल्याच्या गावगप्पा अजूनही रंगतायत, तर बरं झालं याने मला सांगितलं ते. आता चतुर्मास सुरू होण्याआधीच ना चांगलंच फैलावर आणतो आणि ह्या दोघांना विधिवत लग्न करूनच टाकतो एकदाचं. असं म्हणत अशोक मामा तिथून निघून जातात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की इकडे आतमध्ये इरा, ईशान, संयमी हे पैसे मोजत असतात. इरा ईशानची पैशांवर भांडणं सुरू होतात. संयमी म्हणते की एक मिनटं एक मिनटं, काय चाललंय तुमचं? आपलं काय ठरलं होतं की आपण स्टॉलचे पैसे आजोबांना परत देणार आहोत, सो आपण हे सगळे पैसे आजोबांना देऊयात आणि उरलेले पैसे ते कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करतील आणि आपल्याला छान रिटर्न्स मिळतील. तितक्यात आता तिथे किशाभाऊ येतात आणि म्हणतात की बाप्पा, किती पैसे मिळाले तुम्हाला? खूप पैसे मिळालेत नाही का? पण तुम्ही ह्या पैशांचे काय करणार आहेत? संयमी म्हणते की हे पैसे आम्ही इन्व्हेस्ट करणार आहोत आणि नंतर ते आमच्या बिझनेससाठी उपयोगी पडतील. मला तसे सगळेजण म्हटलेत ना की माझ्या हातामध्ये खूप टॅलेंट आहे, आणि अर्जुन काकाने तर माझ्यामध्ये कॉन्फिडन्स खूप बूस्ट केला आहे, त्यामुळे मी ठरवलेलं आहे की मी आता बेकिंगचाच बिझनेस करणार आहे. किशाभाऊ म्हणतात की बेकिंगचा बिझनेस, बरं काय काय असतं त्यात? संयमी म्हणते त्यात खूप काही असतं, ब्राउनीज, बिस्किटं, कुकीज, सगळं काही असतं. किशाभाऊ म्हणतात की अरे बापरे, एवढं सगळं असतं? संयमी, मला घेशील का तुझ्या बिझनेसमध्ये? तुझी बिझनेसची आयडिया काय आहे सांग ना मला, मला पण बिझनेस करायचा आहे, पण त्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत गं. तर आता संयमी म्हणते की बरं ठीक आहे, तुमच्याकडे पैसे नाही आहेत ना, मग आपण एक काम करूया, तुम्ही ना मला बेकिंगमध्ये मदत करा, मग जो काही प्रॉफिट होईल त्यातून मी तुम्हाला सॅलरी देईल.
आता असं म्हटल्यावरती केशवभाऊ खुश होतात आणि म्हणतात की तू मला पगार देणार, अरे वा वा वा. संयमी म्हणते हो, पण सुरुवातीला खूप काम करावं लागेल हा. असं म्हटल्यावरती आता केशवभाऊंचा जरा चेहरा पडतो, पण ते तरी सुद्धा तिच्या बिझनेसमध्ये काम करायला तयार होतात आणि तिथून निघून जातात. आता संयमी खुश होऊन इरा ईशानला म्हणते काय मग डन ना, ते आपल्या बिझनेसमध्ये काम करू लागतील. तर इरा ईशानचा चेहरा मात्र पडलेला असतो. ते उगाचच तोंड वाकडं करून म्हणतात की डन. त्यानंतर आता आपण इकडे असं पाहतो की भैरवी राधाबाईंना आवाज देऊन म्हणते की मामी माझ्यासाठी एक कॉफी घेऊन या. राधाबाईंनी भैरवीसाठी कॉफी घेऊन येतात. आता कॉफी घेतल्यानंतर भैरवी म्हणते चला मी निघते, आणि हो रात्री फक्त थोडा भातच खाईल. मुलं काल फनफेअरमध्ये खूप जेवलेली आहेत, त्यामुळं आज त्यांनी किती हट्ट केला ना तरीसुद्धा त्यांना साधच द्या, बटाट्याची भाजी वरण भात असंच द्या. आणि हो इराच्या कपड्यांना इस्त्री करायची राहिली तेवढी फक्त करा प्लीज, मी निघते आता. असं म्हणत भैरवी निघायला लागते. राधाबाईंनी म्हणतात की बाप्पा म्हणजे हे सारं काम मी एकटीनंच करायचं का? भैरवी म्हणते अजिबात नाही, बाबा काय म्हणतात कामाची विभागणी करा, म्हणजे कुणावर जास्त प्रेशर येणार नाही. आता मी कसं ऑफिसला जाते, पैसे कमवते आणि तेच पैसे घरासाठी उपयोगी पडतात की नाही, मग घरातली कामं घरामध्ये जे असतात ना त्यांनी करायची असतात ती, त्यामुळे आता ती सगळी कामं तुम्ही करा. पुढे भैरवी म्हणते की कसं आहे ना मामी, जमीन शोधून सोनं मिळत नसतं, कष्ट करूनच मिळणार ते. असं म्हणून भैरवी निघायला लागते. आता राधाबाईंनीला मात्र ह्या गोष्टीचा फार राग येतो आणि त्यांना आठवतं की त्यांना जमिनीतून गोट्या मिळाल्या होत्या. भैरवी पाठीमागे येते आणि राधाबाईंना म्हणते की काय कसला विचार करताय मामी एवढा? अहो हे बघा, तुमचं जे सिक्रेट आहे ना ते माझ्याकडे सेफ आहे, मी कोणालाच काही सांगणार नाही, तेवढं फक्त मुलांच्या जेवणाचं पहा बरं. असं म्हणत भैरवी हसून तिथून निघून जाते. आता राधाबाईंनी पण हसायला लागतात आणि म्हणतात की माझं सिक्रेट तुझ्याकडे सेफ आहे, पण तुझं सिक्रेट माझ्याकडे सेफ नाही आहे. असं म्हणून राधाबाईंनी पण हसतात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की भैरवी ऑफिसला निघालेली असते. देसाई आणि सातपुते पुढे येतात आणि तिला अडवत म्हणतात की भैरवी कुठे निघालीस? भैरवी म्हणते बॉम्ब बनवायचा क्रॅश कोर्स करायला निघाली, येत आहे का? देसाई हसतात आणि म्हणतात की अच्छा ऑफिसला निघाली आहेस का, छान. माझगावकर नाही आलीत का? भैरवी म्हणते ते बसने पुढे गेलेत, मी गाडीने जाणार आहे. आणि आता मी बसने का जात नाही, ते गाडीने का येत नाही, की आम्ही दोघं एकत्र का जात नाहीये, किंवा इन जनरल हवामानाचे जे काही प्रश्न असतील ना ते त्यांना विचारा, मला नको हा, मी निघते. असं म्हणत निघायला लागते. तर आता पुढे देसाई म्हणतात की भैरवी 2 मिनिटं आमच्याशी बोलतेस का, फक्त 2 मिनिटं आपण बसून बोलूयात का? असं म्हणत सातपुते आणि देसाई दोघं जण भैरवीला जरा बाजूला घेतात. देसाई म्हणतात काय ना ते रिडेव्हलपमेंटचं घोडं अडलंय माझगावकरांमुळे, पण आम्ही जितकं तुला ओळखतो ना त्यावरून आम्हाला एवढं कळतं की तू हुशार आहेस आणि प्रॅक्टिकल सुद्धा आहे, म्हणजे भावनेच्या भरात निर्णय घेणारी वाटत नाही. आणि माझगावकरांना प्रत्येक गोष्टीत फक्त ना ते भावनिकदृष्ट्या बघत असतात, तू आर्थिक किंमत सुद्धा बघतेस. सातपुते म्हणतात काय आहे ना तुमचं आता नवीन लग्न झालंय, नवीन लग्न घर आहे, सो आय थिंक तुम्हाला मोठ्या घराची गरज असणार आहे. भैरवी म्हणते की हो नक्कीच गरज तर आहे, पण बाबा ती व्यवस्थित ओळखू नये. सातपुते म्हणतात की म्हणजे तुझा या सगळ्यांना विरोध आहे तर? भैरवी म्हणते हो, कारण बाबा जर या गोष्टीला विरोध करत असतील तर नक्कीच काहीतरी कारण असेल, त्यामुळं माझ्याशी बोलून काही उपयोग नाही आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला. असं म्हणत ती जायला लागते आणि पुढे म्हणते की आणखीन एक, मी हुशार आणि प्रॅक्टिकल तर आहेच, पण बाबा अनुभवी सुद्धा आहेत, मला काय करायचं ते कळतं आणि त्यांना काय करायचं नाही हेही कळतं, पुन्हा माझ्यासमोर हे बोलू नका. असं म्हणत आता भैरवी तिथून निघून जाते. तर आता देसाई तोंड वाकडं करतच म्हणतात की आता ही सासऱ्याची बाजू घ्यायला लागली, मला वाटलं होतं की ही भैरवी आणि अनिश हे दोघं जण माझगावकरांसोबत राहणारच नाही, पण हे दोघं तर आनंदात दिसतात. सातपुते पण तोंड वाकडं करतच म्हणतात नाहीतर काय, चला आता. त्यानंतर आता आपण इकडे असं पाहतो की इकडे बेल वाजते. इरा ईशान संयमी हे तिघे जण पुढे जातात आणि दरवाजा उघडतात. तर जनार्दन आणि देशमुख हे दोघं जण आलेले असतात. हे दोघं जण ह्या तिन्ही मुलांचं फार कौतुक करतात की फनफेअरमध्ये तुमचा स्टॉल हा खूप बेस्ट होता. आपण जो फीडबॅक घेतला त्यातून आपल्याला असं कळालं की आता माझगावकरच्या फॅमिलीचा स्टॉल हा खूप बेस्ट होता, त्यामुळंच आम्ही तुमचं अभिनंदन करायला आलोय. आता हे ऐकल्यावरती ही तिन्ही मुलं फार खुश होतात. जनार्दन म्हणतात की आणि हो तुमच्यासाठी आम्ही गिफ्ट पण आणलेलं आहे. ईशान म्हणतो हो का, द्या मग. असं म्हणत तो खूप मोठे हात पसरतो. तर जनार्दन खिशातून एक छोटंसं गिफ्ट काढतात आणि म्हणतात हे घ्या, हे तुमच्यासाठी गिफ्ट. असं म्हटल्यावरती ह्या तिघांचाही चेहरा पडतो. पुढे जनार्दन ते गिफ्ट बळजबरीनं ईशानच्या हातात ठेवतात आणि म्हणतात घे ना घे गिफ्ट. असं म्हणत ते गिफ्ट ठेवून निघून जातात. तर इकडे केशवभाऊ तोंड वाकडं करत राधाबाईंना म्हणतात की बघ ह्यांना बक्षीस मिळून राहिलं, पैसे मिळून राहिले, आपल्याला काहीच मिळालं नाही, फुकटी कवडी सुद्धा मिळाली नाही, सगळं काही ह्यांनाच मिळालं. राधाबाईंनी म्हणतात जे काही मिळत नाही ना आपल्याला ते ओरडून घ्यावं लागतं, समजलं का? केशवभाऊ म्हणतात काय शिस्त आहे का तुझ्या डोक्यामध्ये? राधाबाईंनी म्हणतात कळेल, तुम्हालाही लवकरच कळेल. त्यानंतर आता इकडे ऑफिसमध्ये भोंजाळे सगळ्यांना पेढे वाटत असतो. तृप्ती म्हणते ओ भोंजाळे पेढे कशाबद्दल देताय तुम्ही, कोणी आणले? अशोक मामा म्हणतात की मी आणले.
हर्षा म्हणते की अच्छा, फनफेअरमध्ये फुकट मिळाले दिसत आहेत, डायबिटीजमुळे खाता येत नसतील म्हणून इथे आणलेत खपवायला. अशोक मामा म्हणतात मुळात म्हणजे मला डायबिटीस नाही आहे आणि मी उगाचच खोटं खोटं नाटकी गोडवा आणत नाही. सिनियरसोबत गोड गोड बोलायचं आणि कलिकसोबत हाडथूड करायचं. खा पेढा खा. तर गायधनी उठतात आणि म्हणतात अहो माजगावकर, पण पेढा कशाबद्दल? अशोक मामा म्हणतात की आपल्याला ग्रीन सिग्नल मिळाला ना, दिलेला टास्क आपण पूर्ण करून दाखवला त्याबद्दल. निचुरे उठतो आणि म्हणतो की माजगावकर, ही फक्त सुरुवात आहे, अजून खूप काम बाकी आहे, एवढं काही ग्रेट नाही आहे त्यात. तृप्ती म्हणते की हो ना, हे असले प्रोजेक्ट आपण आत्तापर्यंत खूप काही केलेले आहेत. अशोक मामा म्हणतात हो केलेत, पण हा पण एक आनंदच आहे ना, पेढे खा पेढे, असा आनंद झिटकारून चालत नाही. भैरवीच्या हाताखाली आपल्याला जे यश मिळालं आहे ते चांगलं नाही आहे का? निचुरे म्हणतो की नाही, अजिबात नाही, नुसता प्रोजेक्ट सुरू झाला आहे तर आमचे इतके अपमान झालेत, पुढे काय काय होणार आहे कुणास ठाऊक. पुढे तो आता हर्षाला आणि तृप्तीला म्हणतो की चला आपण कॉफी पिऊन येऊया. असं म्हटल्यावरती आता हे तिघजणं बाहेर निघून जातात. गायधनी म्हणतात की माजगावकर, फार छान प्रथा ही, आपण आपल्या ऑफिसमध्ये पण ही सुरू करूया. अशोक मामा म्हणतात की हो, आमच्या जुन्या ऑफिसमध्ये ना आम्ही असंच करायचो, छोटे छोटे आनंद आम्ही असेच साजरे करायचो. योगिता म्हणते की असे साजरे करायचे म्हणजे नेमकं काय करायचं तुम्ही काका? अशोक मामा म्हणतात की आम्ही असा एक बोर्ड लावायचो, तिथे प्रत्येकाच्या कामाची दखल घेतली जायची. यावरती आता योगिता म्हणते की खरंच खूप छान आहे ही कल्पना, आपण पण ना इथून पुढे असंच करूया. पण काका ती हर्षा? अशोक मामा म्हणतात जाऊ दे तिला, आपला आनंद आपल्यापाशी, ज्याला वावडा असेल तो त्याचं बघून घेईल. आणि मित्रांनो, आजचा भाग येथे संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहतो की प्रभूबाई घाबरतच येतात आणि देसाई आणि सातपुत्यांना विचारतात की माझी पर्स कोणाला सापडली का? हे दोघं जण म्हणतात नाही बुवा. सातपुते म्हणतात काय होतं त्यात? प्रभूबाई म्हणतात अर्थात पैसे होते त्यात. इथे रात्री तुम्हाला दुसरं कोणी काही दिसलं का? तर आता हे दोघं जण म्हणतात की नाही. तर रुपाली म्हणते की आठवलं आठवलं, राधा मामी. आता राधा मामीचं नाव ऐकताच हे दोघं जण मोठ्याने ओरडतात, काय राधा मामी? तर दुसरी आपण असं पाहतो की अशोक मामा राधाबाईंना म्हणतात की पेपर आला का? राधाबाईंनी म्हणतात नाही, अजून आलेला नाही, मी पाहून येते, असं म्हणत बाहेर जातात. आता बाहेर पेपर ठेवलेला असतो. राधाबाईंनी तो पेपर घेतात आणि त्या पेपरमध्ये, त्या फाईलमधली जो पेपर असतो, म्हणजेच अनिसचा आणि भैरवीचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा जो पेपर असतो, तो पेपर आता ह्या न्यूजपेपरच्या आतमध्ये ठेवतात आणि मिश्किलपणे हसतात. आता उद्याच्या भागात कदाचित अशोक मामांना त्या कॉन्ट्रॅक्टबद्दल कळतं की दुसरंच कोणाच्या हातात मध्ये तो पेपर जातो कुणास ठाऊक. असो, पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.